नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, आत्ताच PM किसान योजनेचा 21व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं. तर बघा, याच्यामध्ये ज्या वेळेस याचं वितरण झालं, यामध्ये बरेच शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत. जवळजवळ 2.5 लाख शेतकरी म्हणजे 2,48,032 शेतकरी हे आता वंचित राहिलेले आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता आलेला नाही. आता याच्यामध्ये बघा, देशभरामध्ये आपण पाहिलं तर PM किसान योजनेचे 9 कोटी किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त एवढे लाभार्थी आहेत. आणि 20वा हप्ता जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील 92,89,273 शेतकऱ्यांना हा PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याचं हस्तांतरण त्यांच्या खात्यामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि 2021 म्हणजे 21व्या हप्त्याचं जर आपण पाहिलं तर 90,41,000 एवढे शेतकरी आता पात्र झालेले आहेत. म्हणजे आपण याचा विचार केला तर जवळजवळ 2.5 लाख एवढे शेतकरी लाभार्थी याच्यापासून वंचित राहिलेले आहेत. आता बघा, हे 2.5 लाख का वंचित राहिले, तर आपण गेल्या वेळेस सुद्धा व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जी काही PM किसान योजनेची पडताळणी चालू होती आणि त्याच अनुषंगाने याचे लाभार्थी आता म्हणजे त्यांना लाभ भेटण्याचा बंद झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा, एका रेशन कार्डमध्ये जर एकपेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत असेल तर अशाचा लाभ त्यांना भेटणार नाही. कारण याची जी नियम आणि अटीमध्ये त्यांनी पहिलाच उल्लेख केलेला होता की एका कुटुंबामध्ये एक लाभार्थी पात्र असेल. त्यानंतर बघा, जर समजा पतीला आणि पत्नीला याचा लाभ भेटत असेल तर बघा, पतीचा लाभ बंद होणार आणि पत्नीला लाभ चालू राहणार आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. आणि त्यानंतर शासनाने 2019 नंतर ज्यांच्या जमिनींची वाटणी झालेली असेल किंवा हस्तांतरित झालेली असेल अशा जे काही शेतकरी असतील त्यांचे सुद्धा लाभ बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे बघा, आपण पाहिलं तर जे काय पडताळणी केलेले आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 2.5 लाख शेतकरी महाराष्ट्रातील अपात्र झालेले आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे. आता समजा अ नावाच्या शेतकऱ्याने ब नावाच्या शेतकऱ्याला समजा जमीन विकली किंवा हस्तांतरित केली, तर अ नावाच्या व्यक्तीचा जर लाभ बंद झाला तर ब नावाच्या व्यक्तीला भेटायला पाहिजे. परंतु शासनाने याचे सुद्धा लाभ अचे बी बंद केले आणि बचे बी बंद केले. तर अशा प्रकारचा हा एक थोडा चुकीच्या पद्धतीने पडताळणी झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे जो नवीन खातेदार असेल त्या खातेदाराला लाभ याचा भेटला पाहिजे. जरी तुम्ही अटीमध्ये केलं, समजा रेशन कार्डला एक व्यक्ती एक लाभ, तर त्याच्यानुसार प्रत्येक नवीन जमीनधारकाने जर त्याने अप्लाय केला तर त्याला लाभ हा भेटायला पाहिजे. त्याच्यामुळे बघा, याच्यामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 2.5 लाख लाभार्थ्यांचे लाभ आता बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये याविषयी अजून काही निर्णय घेतला जातो का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. धन्यवाद.